कळमना एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलेलं आहे। 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज असताना उघड्यावरती हजारो पोती धान्य का ठेवलं असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी झालेली आहे। मग याला आता जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। बाजार समितीतून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी थेट जाऊयात। नागपुरात आज तिसरा दिवस आहे, ज्या दिवशी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। सध्या नागपुरातील एपीएमसी मार्केटमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं खरं तर उघड्यावर असलेले जे गव्हाचे पोते होते, सोयाबीनचे पोते होते ते पावसामुळे खरं तर भिजलेले आहे। अवकाळी पाऊस येणार होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे हवामान विभागाने या सगळ्या संदर्भात जे आहे अलर्ट सुद्धा दिला। आता मात्र असं असताना सुद्धा एपीएमसीमध्ये खुल्या भागांमध्ये सगळं हे जो आहे धान्य जो ठेवण्यात आला आहे त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांच्या मालाला बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे मार्केटमध्ये असलेला जो गहू आणला होता तो कुठेतरी भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे, जर मुसळधार पाऊस झाला तर यामधला कुठला गहू जो आहे एकही पोत्यातला गहू जो आहे तो कामाजोगे राहणार नाही किंवा मार्केटमध्ये त्याला भाव मिळू शकणार नाही। कारण अशा पद्धतीनं जो आहे हा खुल्या भागामध्ये खरं तर हा सगळा गहू ठेवण्यात आला आहे, त्याचा मोठा फटका जो आहे शेतकऱ्यांच्या मालाला बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।